करावा विचार तरावया पार भवसिंधू नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान संत समागमे धरावी आवडी करावी तातडी परमार्थी नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान तुका म्हणे इह लोकीचा व्यवहार नये डोळे धुरे भरोनी राह नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान विठाला वंशी विभूषित करा नवनीरदाभा पितांबरा दरुणबिंब फलादरोष्टात पूर्णेंदु सुंदरा मुखादरविंद नेत्रा कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने समचरण सरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जगन्निहितपाणिं मण्डनं मण्डनानां तरुणतुलसीमाला कंधरं कंजनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिंतयामि पांडुरंग कारू प्रथम नमोरा पांडुरंग कारू प्रथम नमोरा पांडुरंग कारू प्रथम नमोरा पांडुरंग कारू प्रथम नमोरा
ज्ञानं मोहविनाशकं भगवता पार्थाय प्रोक्तं रणे गुह्यं तत्परं हिताय जगतु यस्यां च स्पष्टीकृतं ज्ञानेन सलिलया विकथिता देशीय भाषा सुया यावच्चंद्र दिवाकरो विजयता सा नमो ज्ञानेश्वरी नमो ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वर नमो मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावली आदत्रय जननी त्रिभुवन पावली मुक्ताबाई त्रिभुवन पावली मुक्ताबाई त्रिभुवन पावली आदत्रय जननी नागेन्द्रहराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकराय नमः शिवाय वर्णानामर्थसंघानां रसानां छन्दसामपि मंगलानां च कर्तारो वन्दिवानि विनायको नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवेलागी सेवक झालो सेवेलागी सेवक सेवेलागी सेवक झालो सेवेलागी सेवक झालो लाधलो निज चरणा तुमच्या लाधलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवधी तुमच्या निज चरणा तुमच्या निज चरणा हो स्वामी तुकया यावरी नका करू हवे चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी नका सेवेलागी सेवक झालो तुझ्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी नका सेवेलागी सेवक झालो तुमच्या लाधलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवभीरू क्षणोक्षणाहाची करावा विचार
तरावया पार भव सिंधू नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान प्रस्तुत चिंतनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग महान भगवत भक्त वैराग्य राग रसिकत्व प्राप्त झालेले महाराष्ट्रभूषण संत सम्राट जगद्गुरु श्री तुकोबाराया यांचा हा 4 चरणाचा अभंग असून समस्त मानव जातीला जन्माला आल्याच्या नंतर कोणता विचार करायला पाहिजे याचं प्रतिपादन महाराज या अभंगाद्वारे करतात। विठ्ठल विठ्ठल सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे। ही सेवा किम निमित्तानं आहे आपल्या सर्वांना ज्ञात आहे की वैकुंठवासी प्रल्हादरावजी गणपती बसाटे यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त या कीर्तन सेवेचं आयोजन आहे। आजच्या या वैज्ञानिक युगाचा जर विचार केला, त्या भौतिक युगाचा विचार केला तर लोकांच्या अख्ख्या गावाचे वाढदिवस पाठ आहेत। गावाचेच नव्हे तर तालुक्यातील लोकांचे सुद्धा वाढदिवस पाठ आहेत। परंतु आपले आई वडील ज्या तिथीला गेले त्या तिथीचं स्मरण करणारे लोक खूप कमी आहेत समाजामध्ये। कोणती तिथी? का सोमसूर्याची ग्रहणे येऊनी करती पारवणे की माता पितर मरणे अंकित दिवस तो। ज्या तिथीला आपले आई वडील गेले त्या तिथीचं स्मरण करणं, त्या तिथीची आठवण करणं, किंबहुना त्या तिथीला असे धार्मिक कार्यक्रम करणं हे समाजात बहुतांशी खूप कमी पाहायला मिळतात। म्हणून या बजाटे परिवारानं या ठिकाणी वैकुंठवासी प्रल्हाद बाबाला जाऊन आज 2 वर्ष झाली। हे दुसरं पुण्यस्मरण आहे आणि आपल्या आई वडिलांच्या पश्चात ते गेल्याच्या नंतर त्या तिथीला जे कुटुंब आठवतं, ज्या तिथीचं स्मरण केल्या जातं ते कुटुंब खऱ्या अर्थानं खरोखर भाग्यवान आहे।
कारण समाजाची अवस्था जर बघितली तर आजची तरुण मंडळी हे असले कार्यक्रम आपल्याला पाहायला मिळत नाहीत. पित्र घालायला तयार नाहीत लोक. तर वर्ष श्राद्ध कुठं घेऊन बसले, पुण्यस्मरण लोक करायला तयार नाहीत. आणि अशा या काळामध्ये या बचाटे कुटुंबानं, या परिवारानं आपल्या पित्याचं या ठिकाणी प्रती असलेली श्रद्धा, जे श्रद्धेनं केल्या जातं त्याला श्राद्ध म्हणतात. यश श्रद्धेनं क्रियते असं शास्त्र सांगतं. आणि म्हणून आपल्या पित्याप्रती असलेली ही श्रद्धा या बचाटे कुटुंबानं आपल्या कृतीतून या ठिकाणी दाखवून दिली. वास्तविक हे दाखवून देण्याचं कार्य नाही, परंतु ॲटोमॅटिकच ती समाजाच्या निदर्शनास येत असते. आणि हे असले कार्यक्रम होणं ही काळाची गरज आहे. हे कार्यक्रम जर आता झाले नाही तर समोरची पिढी कदाचित आपल्या आईवडिलाचे पित्रसुद्धा घालणार नाही. कारण येणारा जो काळ आहे तो अवघड आहे. म्हणून एका पितृचरणाचा, एका पितृभक्तानं केलेला हा पुण्यस्मरण सोहळा आहे. विठ्ठल विठ्ठल पुण्यस्मरणाच्या निमित्तानं बचाटे कुटुंबाचे जे काही नातेवाईक आप्तेष्ट असतील ते सर्वजण या ठिकाणी उपस्थित झाले. गावातील सर्वच देवरूप शत्रुवर्ग या ठिकाणी उपस्थित आहे. आणि या कीर्तनाच्या साथीकरता महाराष्ट्रातील दिग्गज कलाकार या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यामध्ये आदरणीय आमचे संगीत विशारद, संगीत अलंकार श्री हरिभक्तीपरायण नंदकिशोर महाराज मोरे, की आपल्या गावावरती त्यांचं नितांत प्रेम आहे. कधी फोन लावा ते नाही म्हणत, पैशाचा विषय अजिबात कधीच घेणार नाही. म्हणून ते सुद्धा उपस्थित आहेत. तसं आपल्या गावचं भूषण, भजन सम्राट, संगीत विशारद श्री हरिभक्तीपरायण माझे लंगोटी मित्र पुरुषोत्तम महाराज, त्यांची सुद्धा या ठिकाणी उपस्थिती आहे. आमचे हरिभक्तीपरायण भजन सम्राट तेजराव महाराज, त्यांची सुद्धा उपस्थिती आहे. आणि सोनाटीवरून आलेले प्रकाश मामा बोरे, ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि विशेष करून वीरसावगीवरून आलेले, आपल्या गावाशी त्यांची नाळ जोडलेली आहे. आपल्या गावाशी तर जोडलीच, परंतु नामदेव महाराजांच्या सुद्धा ते संपर्कामध्ये आले आणि ते ऋणानुबंधूचे संबंध जोडले गेले. त्यामुळे त्यांची सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. ब्रह्मा महाराज असतील, आमचे माऊली असतील, सोनू महाराज असतील, आमचे बापू असतील, की सप्ताहामध्ये काकड्याची सेवा त्यांच्याकडे असते. आणि हे सर्व भक्ती ज्ञानगंगा वारकरी शिक्षण संस्था गोमणी येथील विद्यार्थी असतील. सोनाटीचे आमचे विठ्ठल महाराज गायकवाड, त्यांची सुद्धा संस्था आहे, त्यांचे सुद्धा विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि विशेष करून महाराष्ट्रामध्ये कमी दिवसामध्ये ज्यांनी आपलं नाव लौकिक केलं मृदंगाच्या माध्यमातून, असे मृदंग अलंकार, मृदंग विशारद श्री हरिभक्तीपरायण आदरणीय जगन्नाथ महाराज बोडखे, त्यांची सुद्धा या ठिकाणी उपस्थिती आहे. तसे ते आपल्या गावचे भाचे आहेत. हो, आणि ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि विशेष करून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अभ्यासू कीर्तनकाराची कीर्तनं संपूर्ण महाराष्ट्रभर ज्यांनी प्रचारित करतात असे यूट्यूब चॅनलवाले गजर मुक्ताईचा श्री हरिभक्तीपरायण आमचे गजानन महाराज गायकवाड, त्यांचं येणं झालं नाही, पण त्यांनी त्या ठिकाणी 2 माणसं या ठिकाणी पाठवले आणि तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि आपण सर्व गावकरी मंडळी आणि विशेष म्हणजे आमचे विनेकरी बाबा श्री हरिभक्तीपरायण तुकाराम महाराज मंगळी विढेकर, तर या ठिकाणी कमी आहे फक्त चोपदाराची. डॉक्टर म्हणले होते मी चोपदार होतो, कसं काय भेव वाटलं ते नाही, ते तिथं झालंच, पण चोपदार शर्यत टाकणं सोपं आहे डॉक्टर साहेब, ते इतकं सोपं नाही. काय गोर नाही.
आले येऊन बसले, हे महत्त्वाचं आहे. आणि म्हणून आपण सर्व देवरूप शत्रुवर्ग या ठिकाणी उपस्थित आहात. सर्वांच्या चरणावरती एकदा पुन्हा नतमस्तक होतो संतांच्या भाषेत. मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या. मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या. मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या. हा कार्यक्रम आपल्या सर्वांना ज्ञात आहे. मग आई वडिलांचं पुण्यस्मरण का करायचं, कशासाठी करायचं? कारण माणूस मेल्याच्या नंतर त्याचा 10वा 13वा हे करावंच लागतो. का करावा लागतो? करावं का लागतो? कशासाठी? त्यानं केला म्हणून मी केला म्हणून असं नाही. त्याच्या पाठीमागं शास्त्र आहे. 10वा हा विधी आहे आणि 13वा हे शास्त्र आहे. विधी बदलता येतो, शास्त्र बदलता येत नाही. 10वा कदाचित मागं पुढं होऊ शकतो, 5व्या दिवशी 7व्या दिवशी 3ऱ्या दिवशी चालू शकतो, पण 13वा मात्र बदलता येत नाही. का बदलता येत नाही? कारण ते शास्त्र आहे. ते शास्त्र तुमच्यासाठी बनलेलं नाही, माझ्यासाठी नाही, तुम्ही बनवलेलं नाही, मी बनवलेलं नाही, प्रत्येकासाठी ते सारखंच आहे. मग शास्त्र बदलता येत नाही आणि कदाचित भावकीचं लग्न जर आडवं आलं मग मागं पुढं होते का नाही? पण ते योग्य आहे का करणं? ते करणं योग्य नाही, कारण ते शास्त्र आहे, ते बदलता येत नाही. हे कीर्तन प्रासंगिक आहे म्हणून बोलतो. 13वा का करायचा? वर्षश्राद्ध का करायचं? केल्याचं फळ काय आणि नाही केलं तर फळ काय? हे तितकंच महत्त्वाचं आहे. आपल्या धर्मशास्त्रामध्ये, हिंदू संस्कृतीमध्ये या शरीरावर किती संस्कार केले जातात? किती? बोला. आपण हिंदू धर्मात जन्माला आलो, या शरीरावर आपल्या किती संस्कार केले जातात? नाही माहित? लय किती? मोकाट नाही चालत येते. आणि गर्भाधान संस्कार जर चुकला तर राक्षसी प्रवृत्तीची संतती जन्माला आल्याशिवाय राहत नाही. मग तुम्ही म्हणाल याच्यासाठी उदाहरण आहे का? उदाहरणं भरपूर आहेत. भागवत किती दिवसापासून ऐकता तुम्ही? लय दिवस झाले. मला सांगा, हिरण्यकश्यपू आणि हिरण्याक्ष कोणाच्या पोटी जन्माला आले? शाहरुख खानच्या. अहो किती दिवस झाले असतील आपण भागवत कथा ऐकतो, बरोबर आहे. कोणाच्या पोटी जन्माला आले? मग कश्यप आणि दितीच्या पोटी जन्माला आले. मग हिरण्यकश्यपू आणि हिरण्याक्ष राक्षस वृत्तीचीच मुलं जन्माला का आली? याचं कारण आहे की गर्भाधान संस्कार चुकला. कश्यप ऋषींना 2 पत्न्या होत्या, एक आदिती आणि एक दिती. दितीनं अयोग्य वेळी भोगाची इच्छा प्रगट केली कश्यप मुनीकडं. त्याचा परिणाम काय झाला? हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपू जन्माला आले राक्षसी प्रवृत्तीचे. म्हणून कुठल्याही कार्याला, कामाला त्याला वेळ काळ
असावा लागतो, ती सांभाळल्या गेली पाहिजे. हिरण्यकश्यपूच्याच पोटी कोण जन्माला आलं? राक्षस होता ना तो. मग त्याच्या पोटी भक्त प्रल्हाद कसा काय जन्माला आला? याचं कारण आहे हिरण्यकश्यपूच्या पत्नीचं नाव काय? चंद्रभागा. कयाधू. काय? कयाधू. कयाधू नारदाच्या सत्संगतीमध्ये जाऊन, त्या सत्संगामध्ये जाऊन तिनं त्या गर्भावरती संस्कार केले. ती मसाल्याला प्रमाण आहे का? प्रमाण आहे. हो. हरिपाठामध्ये ज्ञानोबरायांनी सुंदर वर्णन केलं. उद्धवा लाधला कृष्णदाता. पूर्वार्ध काय त्याचा? हा. सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला. उद्धवा लाधला कृष्णदाता. गर्भाधान संस्कार जर योग्य झाले तर पोटी भक्त जन्माला आल्याशिवाय राहत नाही. हे त्याचं ज्वलंत उदाहरण आहे. विठ्ठल विठ्ठल. दुसरं उदाहरण चला महाभारतामध्ये. अभिमन्यू चक्रव्यूहामध्ये जायला कुठं शिकला? कुठं? आईच्या गर्भात. आईच्या गर्भात शिकला. अभिमन्यू कुणाचा मुलगा? कुणाचा मुलगा अभिमन्यू? अर्जुनाचा. कुणाचा? अर्जुनाचा मुलगा अभिमन्यू. अर्जुनाचा बाप कोण? पंडूराजा. पंडूराजाचा मुलगा अर्जुन. अर्जुनाचा मुलगा अभिमन्यू. अभिमन्यूचा मुलगा परीक्षिती. परीक्षितीचा मुलगा जन्मेजया. इथं महाभारत स्टॉप झालं. बरोबर. मग अभिमन्यू असा वीर होता की अर्जुनापेक्षा सुद्धा काकणभर शिल्लक होता. पण तरी सुद्धा रणांगणामध्ये तो मारल्या गेला. याचं कारण काय शास्त्रकारांनी विचारलं. त्यावेळेला शास्त्रकारांनी त्याच्या आईकडे बोट दाखवलं. अभिमन्यूची आई कोण? सुभद्रा. कोण? मला माहिती, तुम्ही नाही सांगू शकत. अभिमन्यूची आई कोण? सुभद्रा. हो, तुला त्याच्यासाठीच उभं केलं म्हणा. अभिमन्यूची आई सुभद्रा. सुभद्रा ज्या वेळेला तिला दिवस गेले, ती गरोदर राहिली. आणि आपल्याकडे पद्धत आहे की मुलगी बाळंतपणासाठी आईबापाच्या इथं तिला आणल्या जातं. आणि मग भगवान परमात्मा सुभद्रेला आणण्यासाठी त्या ठिकाणी हस्तिनापूरला निघाले. हस्तिनापूर म्हणजे आत्ताचं कोणतं शहर? दिल्ली. आत्ताचं शहर दिल्ली. ती पांडवांची राजधानी होती त्या काळात. तिचं नाव होतं हस्तिनापूर. आणि भगवान परमात्म्याचं गाव कोणतं? द्वारका. मग द्वारका ते हस्तिनापूर शेकडो किलोमीटरचं अंतर होतं. मग त्यावेळेस काय बस नव्हत्या, एसट्या नव्हत्या. त्यांचा प्रवास कशा नव्हता? रथातून. मग त्यावेळेला भगवान परमात्मा सुभद्रेला आणण्यासाठी त्या ठिकाणी हस्तिनापूरला आले. आणि हस्तिनापूरमधून सुभद्रेला उचललं, रथामध्ये टाकलं. आणि रथ कुठं निघाला? द्वारकेच्या दिशेनं. आता किती अंतर असेल ते अंदाजे? कारण दिल्ली आली यूपीमध्ये आणि द्वारका कुठं आली? गुजरातमध्ये. मग रथ निघाला. सुभद्रेनं सांगितलं, दादा आपला प्रवास खूप दूरचा आहे, मग काहीतरी एखादी गोष्ट सांग. भगवान कृष्ण म्हटले, सुभद्रे मला गोष्ट येते पण मारामारीची येते. कोणती? मारामारीची. म्हणजे मला युद्धाची गोष्ट सांगता येते, बाकी गोष्ट मला येत नाही. मग सुभद्रा म्हटली, ठीक आहे दादा, युद्धाची का होईना एखादी सांग ना तू. मग भगवान परमात्म्यानं युद्धाची गोष्ट सांगायला केली. त्या युद्धामध्ये चक्रव्यूह नावाचं एक पद्धत असते. त्या चक्रव्यूहामध्ये कसं घुसायचं हे परमात्मा सुभद्रेला सांगत होते. आणि सांगता सांगता त्यावेळेला सुभद्रेला झोप लागली. चक्रव्यूहामध्ये कसं घुसायचं हे भगवान परमात्म्यानं सांगितलं, पण बाहेर कसं निघायचं हे ज्या वेळेला सांगायचं त्यावेळेस सुभद्रेला झोप लागली. बाहेर कसं निघायचं हे न ऐकल्यामुळं अभिमन्यूचा त्या रणांगणामध्ये मृत्यू झाला महाराज. याला म्हणतात गर्भाधान संस्कार. विठ्ठल विठ्ठल. म्हणून गर्भाधान संस्कार जर योग्य झाला तर पोटी संतती सात्विक आल्याशिवाय राहत नाही. हे याचे उदाहरणं आहेत. अष्टवक्र महामुनी कुठं शिकले? ज्ञान कुठं प्राप्त केलं? आईच्या गर्भातच प्राप्त केलं. आईच्या गर्भातून अष्टवक्र महामुनी बोलत होते.
वडील त्या ठिकाणी विष्णू सहस्त्रनामाचा पाठ घेत होते आणि पाठ घेता घेता विष्णू सहस्त्रनामातला एक श्लोक चुकला. अष्टवक्र महामुनीच्या वडिलांचा एक श्लोक चुकीचा निघाला मुखातून. अष्टवक्र महामुनींनी आईच्या गर्भात होते, त्या गर्भातून आवाज दिला, बाबा तुम्ही चुकीची संहिता बोलता. कोण म्हणते? तो गर्भ बोलत होता. अष्टवक्र महामुनी त्या गर्भात होते, तो गर्भ बोलत होता. आणि मग अष्टवक्र मुनींनी बघितलं की आसपास तर कुणीने आवाज येतो कुठून, आणि मग अंतर्ध्यान होऊन पाहिलं तर तो आवाज कुणाचा होता? त्यांच्याच मुलाचा होता. कुठून येत होता? आईच्या गर्भातून. आता पोरानं बापाची चूक काढल्यावर बापाला लय चांगला वाटेल का? वाटेल? अष्टवक्र महामुनीच्या वडिलांना राग आला की हा अजून गर्भाच्या बाहेर आला नाही आणि माझी चुकी काढायला लागला. बापाला म्हणतो, बाबा तुम्ही चुकीचे श्लोक म्हणता. अष्टवक्र महामुनीला त्या ठिकाणी वडिलांनी शाप दिला गर्भात असताना की तू जन्मल्याच्या नंतर 8 ठिकाणी वाकडा होशील. विचार करा, अष्टवक्र महामुनीला जे ज्ञान प्राप्त झालं ते कुठं झालं? आईच्या गर्भात. याला गर्भाधान संस्कार म्हणतात. विठ्ठल विठ्ठल. शिशु अवस्थेमध्ये असताना, गर्भात असताना तो गर्भाधान संस्कार, आणि त्याच्यानंतर मुख्यानं आपल्यावरती 3 संस्कार केले जातात. कोणकोणते? एक नामकरण विधी, दुसरा विवाह संस्कार आणि तिसरा अंत्येष्टी संस्कार. मला तुम्हाला एवढं सांगायचं की 13वा का करतात आणि श्राद्ध का करतात, पुण्यस्मरण का करतात. नामकरण विधी केला जातो. आपल्याकडे त्याला बारसं म्हणतात, नाही का? नाव ठेवायचं. कितव्या दिवशी नाव ठेवल्या जाते मावशाव? महाराज गावातला जे बोला. कितव्या? 11व्या दिवशी. बरोबर बरोबर. 11व्या दिवशी नाव ठेवल्या जातं. ज्ञानोबराय म्हणताय, उपजलिया बालकासी नामन येतये पासी ठेविलिया नावेसी ओ देत उठी. मग नाव देहाला ठेवल्या जातं का जीवात्म्याला ठेवल्या जातं? कशाला ठेवल्या जातं? कशाला ठेवल्या जातं? अहो नाव देहालाच ठेवल्या जातं. आणि मायबापानं असंही नाही नाव ठेवलं तरी लोक जे जन्मभर नाव ठेवतच असतात. त्यात शंका आहे? जे ठेवल्या जातं ते नाव देहाला नाव ठेवल्या जातं. बरोबर. हा नामकरण विधी झाला. दुसरा आहे विवाह संस्कार. आपल्या जीवनातला विवाह संस्कार का केला जातो? विवाह संस्कार कसा केला जातो? पंचांग पाहूनच केला जातो ना. त्याची तिथी काढल्या जाते, त्याचे गुण पाहिल्या जातात, त्याचा गण पाहिला जातो. राक्षसगण हे का देवगण हे का मनुष्यगण हे, हे गण पाहिल्या जातात, त्याचे गुण मिळवल्या जातात, त्याची तिथी काढल्या जाते. ते लग्न लागायची वेळ सुद्धा काढल्या जाते. मग लग्न टायमावर लागतं का? प्रभू रामचंद्राचं त्या ठिकाणी विवाह होता. गुरु वशिष्ठ आणि नारद मुनीने जाणून बुजून 3.5 मिनिटं लग्न लेट लावलं. किती मिनिटं? 3.5 मिनिटं लग्न लेट लावलं. त्याचा परिणाम 14 वर्ष. हे खरं का खोटं? आणि आपण लग्न त्या ठिकाणी काढतो तिथीनुसारच काढतो ना. मग लग्न टायमावर लागायला पाहिजेत का? किती लेट लागतं लग्न? 1 तास, 2 तास, 3 तास. मग प्रभू रामचंद्राला, जगाच्या मालकाला जर 3.5 मिनिटं लग्नाला उशीर झाला तर 14 वर्ष वनवास भोगावा लागला. मग आपलं काय होत असेल याचा विचार करा. विठ्ठल विठ्ठल. जे शास्त्र आहे त्या शास्त्राला धरूनच माणसानं चाललं पाहिजे. हो. आणि शेवटचा विधी आहे अंत्येष्टी विधी. कोणता? अंत्यविधी. त्याला काय म्हणतात? अंत्यविधी. तो विधी आहे. मृत्यू हा काय आहे? विधी आहे. माणूस मेल्याच्या नंतर त्याला 3.5 तास घराच्या बाहेर काढता येत नाही. कारण 3.5 तासात 8 घटिका पडतात. किती? 8. एक घटिका असती 24 मिनिटाची. एक घटिका 24 मिनिटाची. मग 8 घटिकेचे किती झाले? 24 चूक किती? कॅल्क्युलेटर आणू का?
96 दुनी काय माहीत म्हणा. 3.25 तास होतात बरोबर किती. हां पण 3.5 तास प्रेत घराच्या बाहेर काढल्या जात नाही. कारण त्या 3.5 तासामध्ये प्रेत तो जीवात्मा स्वर्गात जाऊन वापस येतो खाली. तुम्ही म्हणसाल मी मनानं नाही सांगायला आलो बरं, याला शास्त्र आहे. हां मी पहिलं सांगितलं इथं मोघम चालत नाही. 3.5 तासात तो जीवात्मा जाऊन परत त्या ठिकाणी येतो. 3.5 तासाच्या नंतर त्या प्रेताला बाहेर काढल्या जातं. हो जोपर्यंत या प्रेतामध्ये चैतन्य असतं, प्रकाश असतो, तोपर्यंत हा घरात असतो. याच्यातून जर प्रकाश निघून गेला, ते चैतन्य निघून गेलं की याचा मुक्काम कुठं. लक्षीला ठाव स्मशानीचा, लक्षीला ठाव स्मशानीचा, लक्षीला ठाव स्मशानीचा, लक्षीला ठाव. झाला प्रेत रूप शरीराचा भाव, लक्षीला ठाव स्मशानीचा, लक्षीला ठाव स्मशानीचा. झाला प्रेतरूप शरीराचा भाव, लक्षीला ठाव स्मशानीचा. हे शरीर प्रेत रूप झाल्याच्या नंतर याला कुठं नेलं जातं. स्मशानभूमीत. पण तसं नेलं जातं स्मशानभूमीत. 3.5 तासाच्या नंतर त्याला बाहेर काढल्या जातं. त्याला गरम पाण्यानं आंघोळ घातल्या जाते. गरम पाण्यानं आंघोळ घातल्याच्या नंतर, कारण ज्यावेळेस असं म्हणतात माणसाचा जीव जातो, जीव जाताना माणसाला आतोनात अशा त्या ठिकाणी तकलीफ होत असते, त्याला त्रास होत असतो. तो त्रास होऊ नये याच्यासाठी त्याच्या शेजारी विष्णू सहस्त्रनामाचा पाठ केला पाहिजे असं शास्त्र सांगतं. बाजेवरून ज्या वेळेला माणसाला खाली उतरवल्या जातं त्यावेळेला त्याचं डोकं हे उत्तर दिशेला असलं पाहिजे. कोण्या दिशेला. उत्तर दिशेला असलं पाहिजे. आणि त्या ठिकाणी विष्णू सहस्त्रनामाचा पाठ केला गेला पाहिजे. यश स्मरण मात्रेनं संसार बंधनात. आणि विष्णू सहस्त्रनाम झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी मनुष्याचा जर जीव जात नसला तर विष्णू सहस्त्रनामानं त्याची लवकर त्या ठिकाणी सुटका होते. एवढी ताकद विष्णू सहस्त्रनामात आहे. कुणीकडे पाहिजे डोकं जीव जाताना. उत्तर दिशेला. माणसाचं झोपताना पूर्वेकडे किंवा पश्चिमेकडे डोकं असावं. मरताना उत्तरेकडे डोकं असावं. स्मशानभूमीमध्ये गेल्याच्या नंतर दक्षिण दिशेला असावं. कमीत कमी माणसाला एवढं तरी डोकं असावं. बरोबर आहे. झोपताना पूर्व किंवा पश्चिम दिशेला असावं. मरताना उत्तर दिशेला असावं. आणि अग्निदाह देताना दक्षिण दिशेला असावं. कमीत कमी माणसाला एवढं तरी डोकं असावं. हो हे शास्त्र आहे. आणि मग त्याला त्या ठिकाणी बाहेर काढल्या जातं आणि तिरडी सजवल्या जाते त्याची. मृत्यू म्हणजे असा येत नाही, असा सजून धजून येतो. हो सुंदर वर्णन केलं कवीनं. एक दिन मौत की सहजादी आएगी, ना सोना साथ आएगा ना चांदी आएगी. एक दिन मौत की शहजादी आएगी, ना सोना साथ आएगा ना चांदी आएगी. अशी सजून येते. गुलाल कोखो. एक ना एक दिवस आपल्याला जावंच लागणार आहे. प्रत्येकाचा नंबर लागणारच आहे. सुंदर वर्णन केलेलं आहे पहा की राजा हो या रंक फकीर, कोणी असू द्या त्याला जावावंच लागणार आहे. अवतारचे अवतार संपले
आवतावरल्याचं काय खरं आहे का? उपयोगच नाही. प्रत्येकाला जावावंच लागणार आहे. येथे नाही आले उरो अवतार येर पामर जीव किती येरते पामर जीव किती येरते पामर जीव किती येरते पामर जीव किती येथे नाही उरो आले अवतार येरते रते पामर जीव किती आले अवतार येरते पामर जीव किती. प्रत्येकाला जावावं लागणार आहे. हो. कोई आया है सो कोई जाएगा. कोई दुल्हा बन के घोड़े पे चढ़ा है तो किसी का जनाजा निकल रहा है, इसी का नाम जिंदगी है. कोई दुल्हन बन के डोली पे चढ़ी है तो किसी की तिरडी सजी है, इसी का नाम जिंदगी है. कोई आ रहा है कोई जा रहा है, इसी का नाम जिंदगी है. कवि ने खूप सुंदर वर्णन केलं. एक डोली सजी एक अर्थी सजी, चार तुझ में लगे चार मुझ में लगे, फूल तुझ पे चढ़े फूल मुझ पे चढ़े, फर्क इतना भी है अब सुन ले सखी, तू पिया को चली मैं प्रभु को चली, जहाँ से चली. एक डोली सजी एक अर्थी सजी. प्रत्येकाला एकदा एक दिवस जावंच लागणार आहे. फक्त त्याचा वेळ ठरलेली आहे, काळ ठरलेली आहे. म्हणून त्या प्रेताला बाहेर काढल्याच्या नंतर त्या ठिकाणी तिरडी सजवल्या जाते आणि 4 जण त्या तिरडीला त्या ठिकाणी खांदे देतात. किती? 4 जण. तिरडीवर बांधत असताना त्याला कोरा कपडा गुंढाळला जातो, कोरं वस्त्र त्या ठिकाणी. आणि त्या कोऱ्या वस्त्रामध्ये आमान्न नावाचं, त्याला आमान्न श्राद्ध म्हणतात. आम म्हणजे कच्चं धान्य त्याच्यासोबत बांधल्या जातं ना. ते धान्य तिथं बांधल्याच्या नंतर तिरडी उचलल्याच्या नंतर रामनाम सत्य. घरापासून तिरडी काही अंतरावर गेल्याच्या नंतर एका विशिष्ट ठिकाणी ती टेकवल्या जाते. त्याला काय म्हणतात? घरापासून प्रेत तिरडीवर उचलल्याच्या नंतर मध्यभागी कुठेतरी एका ठिकाणी टेकवल्या जातं. येशीत म्हणा, आपण येस म्हणा. ते कशामुळे टेकवल्या जातं? काय असतं ते? काय म्हणतात त्याला? विसावा. काय म्हणतात त्याला? विसावा. आता आयुष्यात त्याला कधी विसावा मिळाला नाही आणि त्या एका मिनिटात त्याला विसावा मिळणार आहे का? पण ती परंपरा चालत आली ज्ञानोबारायापासून. कारण सच्चिदानंद बाबाचं प्रेत ज्ञानोबारायांनी खाली टेकवा लावलं होतं विसाव्यासाठी. पण त्याचा परिणाम असा झाला की सच्चिदानंद बाबा उठून बसले. पण ते ज्ञानोबाराय होते. तेव्हापासून ही परंपरा आली. कशाची? विसाव्याची. हो. मरणाऱ्याच्या नावाखाली खांदेकऱ्याला 2 मिनिटं विसावा मिळावा म्हणून त्याचं नाव काय? विसावा. आणि मग तिथं ते अमान्य श्राद्ध, ते कच्चं धान्य त्या ठिकाणी सोडल्या जातं आणि तिथून तिरडी पुन्हा उचलल्या जाते, स्मशानभूमीमध्ये नेल्या जाते. स्मशानभूमीमध्ये नेल्याच्या नंतर त्या ठिकाणी शास्त्र असं सांगतं, वडिलाचं प्रेत असेल तर कुंकवाचं स्वस्तिक काढावं, आईचं प्रेत असेल तर हळदीचं स्वस्तिक काढावं. कारण तो विधी आहे, मोघम नाही. तो विधी आहे आणि त्यानुसार
ज्या ठिकाणी काष्ट रचल्या जातं त्या ठिकाणी हे स्वस्तिक काढत असतात. काष्ट रचल्याच्या नंतर त्या ठिकाणी त्या प्रेताला त्याच्यावरती ठेवल्या जातात. प्रेताला ठेवल्याच्या नंतर त्या ठिकाणी जलतर्पण विधी केला जातो. कोणता विधी? कोणता? पाणी पाजणं. सरळ, अवघड नाही काही. त्याला पाणी पाजायचं असते. पाणी कशानं पाजतात? आता तुमच्यासारखे वयस्कर माणसं जर इथं कशानं पाजतात? हांड्यानं? मग नाही 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 तसं नाही, तसं नाही. अहो कीर्तन म्हणजे संवाद आहे, बाकी काय दुसरं. एखादं अहो तुमचं 60-70 वर्षाच्या वयात एखादं उत्तर काय मिळे काय? कशानं पाणी पाजलं जातं? तवली ना, रुमालानं. रुमालानं पाणी पाजत नाहीत. त्याला शास्त्र आहे. हे आपला हात आहे. हात किती बोट आहे त्याला? 5. 5ही बोटायला कांडे किती आहेत? पाहून सांगायला आले का? किती कांडे आहेत? 3 कांडे आहेत प्रत्येक बोटाला. अंगठ्याला 2 कांडे आहेत. याला काय म्हणतात? बोट. याला काय म्हणतात? बोट. याला मोठं बोट. बरोबर आहे. याला मोठं बोट. याला काय म्हणतात? तर्जनी म्हणतात. काय म्हणतात? की दूरदर्शी संबंध दर्शनावर हे बोट आहे, याला तर्जनी म्हणतात. याला काय म्हणतात? मध्यमा. काय म्हणतात? मध्यमा. या बोटाचं काय काम आहे? याचं दूरदर्शी तो ती ते हे दाखवण्याचं काम काय करते हे बोट. हे बोट काय काम करते? दंत धावनाचं काम करते. काय? आता कोलगेट आल्यामुळे यानं राजीनामा दिला. हे बोट काय करते? दंत धावनाचं काम करते. हे काय करते? देवपूजेला. हे कुठंच चालत नाही म्हणून देवपूजेला. आणि हे बोट काय करते? सर हा कुठं? शाळेत? नाही नाही नाही, हे कीर्तन प्रासंगिकी, मोघम नाही. हे बोट काय काम करतं? तुम्ही विसरले का? तुम्ही विसरले? अहो एक अनोळखी स्त्री ती आपल्या गळ्यात हार टाकते, आपण तिच्या गळ्यात हार टाकतो. पुढं होम पेटवल्या जाते. करंगळीत करगळी आकडू काय करावं लागतं? किती? 7 फेरे मारा लागतात. म्हाताऱ्याच्या वक्ती मारले नाही तुम्ही? 7 फेरे मारा लागतात. किती? 7. अनोळखी व्यक्तीचा संबंध जोडते, तिचं नाव करंगळी आहे. हा. आणि ज्या आईबापानं रात्रीचा दिवस, दिवसाची रात्र काळ्याचं पांढरं करून आपल्यासाठी अमाप संपत्ती कमवली, त्या जन्मदात्या बापाचा संबंध तोडतो तो अंगठा. पाणी कसं पाजलं जातं? रुमाला नाही पाजल्या जात. पाणी इथून पाजलं जातं. हे शास्त्र आहे. कारण या ठिकाणी तर्जनी आणि अंगठ्याच्या मध्यभागी इथं इनिमा नावाचे पित्तर राहतात. कोणते पित्तर? ते पित्तर जर तृप्त झाले नाही तर वरचे पित्तर आपलं काळं पांढरं केल्याशिवाय राहत नाहीत. हे पित्तर जर तृप्त झाले नाही तर ही पित्तर अवलाद जन्माला येऊन, पित्तर न मानणारी अवलाद जन्माला येऊन आयुष्यभर छळल्याशिवाय राहत नाही. विठ्ठल विठ्ठल. आणि मग जलतर्पण विधी होतो. जलतर्पण विधी झाल्याच्या नंतर पुन्हा एक विधी असतो. कोणता विधी असतो? मडक घट घट. त्याला खांद्यावरती घेऊन त्या ठिकाणी प्रदक्षिणा मारायची असते. प्रदक्षिणा मारल्याच्या नंतर एक विशिष्ट प्रकारचा दगड घेऊन त्या मडक्याला, त्या दगडाला काय म्हणतात? त्याला आपल्याकडे वक्र्या म्हणतात, कुठं त्याला आश्मा म्हणतात, कुठं जीवखडा म्हणतात. मग त्या दगडाचं महत्त्व काय आहे पहा. ते छिद्र पाडल्याच्या नंतर त्याला प्रदक्षिणा मारावी लागते. आणि तो घट कुठं फोडला जातो? मेलेल्याच्या डोक्यात. मग कुणी आता हे लय अवघड आहे का? हो की आतापर्यंत किती जाळले आहे ना पुरुषोत्तम महाराज, काही मेळ आहे का? अहो एखादं काय मेळ आहे का? एवढं
एखादं उत्तर कुठं कुणी कोण फोडला जातो घट त्यो आ आ हो उत्तर हो बरोबर आहे उत्तर उत्तर बरोबर आहे पण कोण्या साईडला डोक्याकून का पायाकून काय मामा तुम्ही जरी सांगितलं नाही तरी तुकोबरायांनी सांगून ठेवलं बरं फिरविला घट फोडिला चरणी फिरविला घट फोडिला चरणी फिरविला घट फोडिला चरणी फिरविला घट फोडिला चरणी महावाक्य ध्वनी बोंब झाली महावाक्य ध्वनी बोंब झाली रडती रात्र दिवस काम क्रोध माया 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 कुठं फोडला जातो घट चरणाजवळ पायाशी फिरविला घट फोडिला चरणी महावाक्य ध्वनी बोंब झाली तुकोबरायनं प्रत्येक गोष्टीला प्रमाण आहे तुकोबरायाचं मुघम नाही ते आणि तो घट फोडल्याच्या नंतर स्मशानभूमीतून लोक घरी येतात पण तो जीव खडा असतो वकऱ्या त्याचं काय करतात ते 16 संस्कार सांगतो मी तुम्हाला काय करतात वकऱ्याचं त्या वकऱ्या लपून ठेवायचा वकऱ्या पण शास्त्र असं म्हणतंय की तो वकऱ्या स्मशानभूमीत ठेवत नसतात कुठं ठेवत नसतात स्मशानभूमीत तो वकऱ्या एका लाल वस्त्रामध्ये गुंढाळायचा घरी आणायचा कुणी त्याला एक तर घराच्या बाहेर ठेवल्या जातो नाही तर ज्या दिवशी माणसाचा मृत्यू झाला त्या दिवसापासून त्या दिवशी प्रेत बाहेर काढल्याच्या नंतर आतमध्ये एक ज्योती लावल्या जाते दिवा लावतात का तो दिवा 13 दिवसापर्यंत विझू द्यायला जमत नाही मग हा जो जीव खडा असतो वकऱ्या आपल्या भाषेत वकऱ्या हा वकऱ्या त्या ज्योतीच्या प्रकाशामध्ये 13 दिवस ठेवावा लागतो किती 13 दिवस ठेवल्याच्या नंतर राहिलेले जे 13 संस्कार आहेत पहिले 3 आणि हे 13 किती झाले 16 राहिलेले 13 संस्कार 13वीपर्यंत त्या वकऱ्याच्या रूपानं त्या जीवावरती होत असतात आणि त्याच्यानंतर हा जीवात्मा वरच्या प्रवासाला लागतो विठ्ठल विठ्ठल आणि मग या जीवात्म्याचा प्रवास सुरू होतो स्वर्गाचा प्रवास चालू होतो आणि स्वर्गामध्ये जाता जाता याला वैतरणी नावाची नदी आडवी लागते कोणती नदी किती दिवस झाले 41 दिवस झाले वैतरणी नदीपर्यंत ज्या वेळेला हा जीवात्मा पोचतो ती वैतरणी नदी त्या जीवात्म्याला पार करून जावी लागते मग ती वैतरणी नदी म्हणजे ती काय पाण्यानं भरलेली नसती शास्त्रामध्ये 28 नरक सांगितले त्या 28 नरकानं ती नदी भरलेली असते आणि ती नदी त्याला पार करून जावी लागते पण जीवाकडून होईल का ती नदी पार त्या जीवात्म्याकडून ती नदी पार होऊ शकत नाही मग त्या ठिकाणी एक कामधेनू नावाची गाय असते गोमाता त्या गायीच्या सहाय्यानं ती नदी ती गाय त्याला सहकार्य करते पण कोणाला सहकार्य करते गाय हे आहे का कोणाला ज्यांना आयुष्यात कधीतरी गोदान केलेलं आहे त्याला सहकार्य करते कोणाला सहकार्य करत नाही हो स्वर्गात गेल्यावर त्यालाच जेवायला भेटते ज्यानं खाली अन्नदान केलं जो दुसऱ्याच्या पंक्ती जोडतो त्याला जमत नाही दुसऱ्याच्या पंक्ती जोडणाऱ्याला वरी घास बी नाही देत घास हो
अहो कर्णाला नाही भेटला, दानशूर म्हटलं की नाव कोणाचं ते कर्णाचं, त्याला बी बोट तोंडात धरायची वेळ आली. कुठं? स्वर्गात. त्यानं सर्व दान केलं, सोनं दान केलं असेल, चांदीचं दान केलं असेल, भूदान केलं असेल, सर्व दान केलं, पण अन्नदान त्यानं केलं नाही. अन्नदानाची वेळ आली त्याच्यावर दान करण्याची, पण त्यानं राजाकडे बोट केलं. कोणाकडे बोट केलं? धर्मराजाकडे बोट केलं. तो त्याचं गड दाखवायचं धर्मराजाचं, की तिकडं जा तिथं भेटते. आपल्यात असेच आहेत काही काही, तेच जा तिथं जा, असं केलं कोण? कर्णानं. बाकी त्याच्यासारखा दानशूर नव्हता कोणी, पण त्याला तोंडात बोट धरायची वेळ आणली. का? की या बोटानं त्याच्याकडून अन्नदान घडलं, धर्मराजाचं घर दाखवलं म्हणून. मग ती गाय कोणाला सहकार्य करते? ज्यानं जीवनामध्ये गोदान केलं त्याला. म्हणून पहिले लोक ब्राह्मणाला गाय दान करायचे, जवायला द्यायचे, कोणाला ना कोणाला गाय दान करायचे. पण आता गायीच राहिल्या नाही तर दान काय करायचं? आणि मग ती वैतरणी नदी पार करण्यासाठी, वैतरणी नदी पार करून यम दरबारात पोचायला त्याला 59 दिवस लागतात. किती? 59 आणि 41 किती झाले? काय हा अहो 100 झाले, असं काहून करायले? 100 दिवस झाले वैतरणी नदी पार करून जायला त्याला 100 दिवस लागले. आणि यम दरबारात गेल्याच्या नंतर तो जीवात्मा त्या ठिकाणी कोर्टामध्ये, त्या ठिकाणी त्याची केस चालू होती. कुठं? यम दरबारात. त्या ठिकाणी सरकारी वकील असतो. कोणता? त्याचं नाव आहे चित्रगुप्त. कोणता? त्याच्याकडे सगळीच फाईल आहे तुमची, कोणाच्या सोयरिकी मोडल्या, कोणाचे धुरे कोरले, कोणाच्या काड्या केल्या, सगळं त्याच्याकडे लिहिलं असते. हो, कोणाचा कडबा चोरला, सगळं सगळं सगळं. आणि मग तो फाईल त्या ठिकाणी दरबारामध्ये टाकतो चित्रगुप्त. आणि मग त्या केसचा निकाल चालतो त्याचा 265 दिवस. किती? 265 दिवस. 265 आणि हे 100 किती झाले? 365. म्हणजे बरोबर 1 वर्ष. एका वर्षानंतर येणारा जो विधी आहे तो आजचा आहे. कोणता? याला वर्ष श्राद्ध, याला पुण्यस्मरण म्हणतात. एका वर्षानंतर त्याचा निकाल लागतो. आणि जसं त्यानं कर्म करेल असेल त्या कर्मानुसार त्याच्या जीवाला गती प्राप्त होत असते. लोक म्हणतात घरी आपल्याकडे काही काही प्रेत बाहेर काढले की ते रांगोळी बिगोळी काहीतरी टाकतात ना, त्याच्यावर पाय उमटले की म्हणतात नाही अमुक अमुक जन्माला हे गेला. इतकं सोपं आहे का ते? हा, श्रीमंत लोक विमानं घेऊन गेले असते आणायला, जर कळालं असतं तर. एका वर्षाच्या नंतर त्या जीवात्म्याला गती मिळत असते, तोपर्यंत त्याला गती मिळत नाही. आणि मग जसं कर्म असेल तशी त्याला गती मिळते. आपण सर्वांनी ऐकलं, जगी जीवनाचे सार घ्यावे जाणूनी सत्वर, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ दे तुरीश्वर, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ दे तुरीश्वर. जगी जीवनाचे सारे जगी जीवनाचे सारे क्षणिक सुखासाठी आपुल्या कुणी होतो नीती भ्रष्ट, कुणी त्यागी जीवन आपल्या दुःख जगी करण्या नष्ट. देह करी जे जे काही, हो देह करी जे जे काही, तो वर ज्याचे कर्म दैसे फळ दे तुरीश्वर, जैसे ज्याचे कर्म आत्मा भोगितो नंतर, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ दे त्वरेश्वर.
जसं कर्म केलं असेल त्यानुसार त्याला ते फळ भेटतं त्या ठिकाणी. माणसं म्हणतात काय होते, कुठं देव पाहा लागला, असं म्हणायचंच नाही. किती हुशारपणा करा तुम्ही, शेवटी हिशोब होतो तो कर्माचा, हुशारीचा नाही. हो, कर्माचं फळ भोगावंच लागेल, यात तिळ मात्र शंका नाही. आता हे भावगीत झालं, पण नाथबाबा सुंदर सांगतायत, केले कर्म झाले याची भोगा उपजले मेले ऐशी किती, असे कितीतरी आहेत की त्यांना कर्म भोगावं लागलं. हो, म्हणून वर्षानंतर जो विधी येतो तो आजचा विधी आहे. किती लोक करतात हा विधी. मी तर म्हणतो या बचाटे परिवाराला द्यावेत तेवढे धन्यवाद कमी आहेत. इतकं सोपं नाही आहे हे, बिना खर्चाचं झालं का. लोक म्हणतात कुठं मथारा यायला लागलं जेवायला, कशाला वडे काढा ना भजे काढा काढू करा. हां, त्याचा परिणाम सांगतो तुम्हाला. आज या कार्यक्रमाचा जर सगळा खर्च पाहिला, तो हार माहिती आहे तुम्हाला केवढ्याचा आहे. तो हार तुमच्या लग्नात होता का? मा आता नव्हता. तुमच्या होता का? मा आता नव्हताच. तुम्ही पाहिला का कधी? नुसतं तो हार 1100चा आहे आणि बाकीचा खर्च येऊ. मग याचा अर्थ असा आहे का की याच्याकडे पैसे जास्त झाले, असा याचा अर्थ नाही. कोट्या देशात जगात लखोपती आहेत, पण बापाच्या नावानं काही दानपुण्य करायला कोणाचीच मानसिकता राहिली नाही. आणि म्हणून आज हा कार्यक्रम या ठिकाणी होतो, हे महत् पुण्याचं भाग्याचं लक्षण आहे. लोक म्हणतात पित्र घातल्यानं कुठं मायबाप जेवायला येत असतात का? आपण घालतो त्यात नवल नाही. संतांनी घातले. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, पिंडपदावरी दिला आपुलिया करी, माझे झाले गयावर जन, फिटले पितराचे ऋण. त्यांचे ऋण आहेत आपल्यावरती. ते जर ऋण फिटले नाही तर त्याचा परिणाम आपल्या घराला भोगावा लागतो. मग तुम्ही म्हणता त्याचा परिणाम काय असतो? त्याचा परिणाम त्या माता मावल्या म्हणत असतात, महाराज आमच्या घरात सारखी कटकट चालू असते हो महाराज, आमच्या घरात पैसा टिकत नाही हो महाराज, आमची मोठी सुनबाई अशीच करते हो, आमचा मुलगा तसा करतो हो. छोट्या छोट्या भांडणाहून वाद विकोपाला जातात. परिणामी काही काही घरायनं खून झाले. कशाची लक्षणं आहे ते? पितृदोषाची. जी लोक आई वडील गेल्याच्या नंतर ह्या गोष्टी मानत नाहीत आणि मग 7-8-10 वर्षानंतर नारायण नागबली करायला कुठं जातात? त्र्यंबकेश्वर, नाशिक. मग तिथं जाऊन 50-50 हजार, लाख-लाख, 2-2 लाख घालतात का नाही? आणि हेच विधी घरी राहून जर केले तर पितृदोष लागल. मग याला काही प्रमाण आहे का? मी मुघम बोलत नाही. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, आपले पित्र जर नाराज झाले, ते जर शांत झाले नाही, त्यांची जर शांती केल्या गेली नाही, तर ते पिशाच्या योनीला जाऊन आपल्या कुळाला शाप देत असतात. हो, तर हे लक्षण आहेत त्याचे. विवाह न जुळणं, संतती प्राप्त न होणं, झाली तर ती येडसर निघणं, खुळी निघणं, घरात म्हणजे आतोनात प्रकारच्या त्या ठिकाणी गोष्टी घडत असतात. कोणी पॉयझन घेऊन मरणं, हे अशा अघटित घटना घडत असतात. ही लक्षणं पितृदोषाची आहेत. पण शास्त्र मानायला आपण तयार नाही, त्याचे परिणाम भोगल्याशिवाय आपण राहत नाही. तुकोबाराय म्हणतात, आपले पित्र जर नाराज झाले तर ते शाप देतात, प्रमाण देतात. तुकोबाराय, वंशी दुराचारी पुत्र झाला, वंशी दुराचारी पुत्र झाला, वंशी दुराचारी पुत्र झाला, वंशी दुराचारी पुत्र झाला. आहा कटा त्यांचे करीती पितर, आहा कटा त्यांचे करीती पितर. वंशी दुराचारी पुत्र झाला, वंशी दुराचारी पुत्र झाला, वंशी दुराचारी पुत्र झाला, वंशी दुराचारी पुत्र झाला.
काय म्हणतात पित्र ते वंशी दुराचारी पुत्र झाला आहा कटा त्यांचे करीती पितर ते आपल्या नावानं टाहो फोडत असतात आणि शाप देतात त्या कुळाला की वाटोळं झाल्याशिवाय राहत नाही. आणि त्याच्या उलट त्या पितराची जर शांतता केली तर महाराज म्हणतात ते पितर त्या कुळाचं कल्याण होण्याची इच्छा करतात. प्रमाण कल्याण इच्छी तया कुळा कल्याण इच्छिते तया कुळा कल्याण इच्छिते तया कुळा कल्याण इच्छिते तुका पितृ आशीर्वाद देती कल्याण इच्छिते तया कुळा कल्याण इच्छिते तया कुळा कल्याण इच्छिते तया कुळा इच्छिते तया तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती कल्याण इच्छिती तया कुळा. हा परिणाम आहे त्याचा. पित्रांचं जर आपण यथायोग्य विधीप्रमाणे जर त्यांचं पितृकार्य केलं तर ते कल्याण होण्याची इच्छा करतात कुळाची. नाही केलं तर वाटोळं झाल्याशिवाय राहत नाही. विठ्ठल विठ्ठल. आणि म्हणून वर्षाला येणारा हा विधी आहे पुण्यस्मरणाचा. ज्या कुटुंबामध्ये आपल्या पितरांचं स्मरण केल्या जातं त्या कुटुंबाला कधीच कुठल्या वस्तूची कमी पडत नाही. नाही तर उदाहरण तुमच्या डोळ्यासमोर आहे. आज नामदेव महाराजाचं त्यांचे भाऊ असतील कोणाचं वाईट आहे कोणाचंच नाही ना. त्यांची दोन्ही मुलं सर्व्हिसला आहेत. प्रदीप भाऊचा मुलगा सुद्धा लागला आणि गुरुजीचं तर काही पाहायचं काम नाही. त्याचा परिणाम हा त्यांचा पंतू आहे. हा बारका मुलगा उभा राहिला कुळी कन्या पुत्र होती जे कारण त्यांच्यावरती हे संस्कार पडलेले आहेत. हो धार्मिक संस्कार पडलेले आहेत. त्या संस्काराचा हा परिणाम आहे. विठ्ठल विठ्ठल. आणि हे असे कार्यक्रम जर झाले नाही तर भविष्यात अवघड आहे. कारण लोक आई वडील सांभाळायलाच तयार नाहीत तर पित्र घालायचं कुठे घेऊन बसले तुम्ही. अवघड आहे. आणि म्हणून मग आपण माणूस म्हणून जन्माला आलो. माणसासारखं वागणं आपलं काम आहे. या जगतामध्ये 3 वर्ग पडतात. हो एक माणूस म्हणून जन्माला येतो पण पशुसारखा वागतो. दुसरा माणूस म्हणून जन्माला येतो माणसासारखाच वागतो. आणि तिसरा माणूस म्हणून जन्माला येतो संत पदाला प्राप्त होतो देव पदाला प्राप्त होतो. विठ्ठल विठ्ठल. पहिला वर्ग असा आहे माणूस म्हणून जन्माला येतो पण पशुसारखा वागतो. हो काय करतो तो उदाहरण सांगतो तुम्हाला. नेमकं पशुसारखं वागणं नेमकं म्हणजे काय आता हो द्या ते सुरू होणारच आहे त्याला इलाज नाही. नेमकं पशुसारखं वागणं म्हणजे काय. काय झालं आपले शेजारी गाव कोणते मौतखेड. मौतखेडची मंडळी आलेली शेजारी गाव आहे मौतखेड. त्या ठिकाणी एक नंदीबैल आला. कोण नंदीबैल आला. नंदीबैल आल्याच्या नंतर आपली संस्कृती आहे पहिल्यांदा नंदीबैल येत होते. पहिल्यांदा नंदीबैल येत होते. आले की ह्या माता मावल्या घरातून त्या परातीत धान्य न्यायच्या कुकून यायचं त्या नंदीबैलाला लावायचं ते धान्य त्या माणसाला द्यायचं त्याचं दर्शन घ्यायचं. लहान मुलाला सुद्धा त्याच्या पाया पडायला लावत होत्या पहिल्या महिला. आता नंदीबैल दिसते का राहायलाच नाही नंदीबैल. कशामुळं घर परत झाले ना. म्हणजे लेट करंट लागला द्यायला. नंदीबैल आता येत नाहीत. त्याची जागा कोण घेतली. मौत खेड्यामध्ये नंदीबैल आला. आणि नंदीबैल आल्याच्या नंतर माता मावल्या त्याला ओवाळू लागल्या पूजा करू लागल्या त्याची. पण 2-4 कुत्रे उठले आणि त्या बैलावरती भुंकू लागले. पुरुषोत्तम महाराजांनी मी नेमकंच तिथून चाललो. ते भुंकू लागले. पुरुषोत्तम महाराज म्हणत का हे लयच भुका लागले काय भानगडे. म्हणलं एकदा उतरावर खाली.
आता पुरुषोत्तम महाराज गाडीच्या खाली उतरले म्हणजे कुत्रं थांबतच नाही, आमचा अनुभव आहे. हो. पुरुषोत्तम महाराज ते मग मी एकदा विचारतो कुत्र्याला, मला विचारा. मग पुरुषोत्तम महाराज गाडीच्या खाली उतरले, कुत्र्याला विचारू लागले, का हो तुम्ही एवढे भुकता कशावरती? त्या कुत्र्याने सांगितलं, महाराज अहो आम्ही या गावचं रोज राखण देखण करतो, आम्ही या गावचे आहोत. हा नंदीबैल म्हणत बाहेरून आला कुठून तरी, लोक याच्या पाया पडायला लागले, लोक याला कुंकू लावा लागले, याला ओवाळा लागले. आणि आम्ही गावातला असून आम्हाला कोणी तुकडा टाकत नाही, कोणी कपभर चहा पाजत नाही आम्हाला. कोण म्हणू लागलं? कुत्रे. कशामुळं? याचा अर्थ असा करा की ज्याला दुसऱ्याचं मोठेपण सहन होत नाही त्याला कुत्रा म्हणतात. याला म्हणायचं पशुसारखं जगणं. विठ्ठल विठ्ठल. घाला 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 ज्याला दुसऱ्याचं काहीच चांगलं दिसत नाही याला म्हणायचं पशुसारखं जगणं. आपल्या जन्माला कशासाठी घातलं देवानं? चांगलं राहण्यासाठी, चांगलं वागण्यासाठी, चांगलं बोलण्यासाठी. याच्यासाठी भगवंतानं आपल्याला जन्माला घातलं. एक माणूस डॉक्टरकडे गेला. डॉक्टरला म्हणे, डॉक्टर साहेब 8 दिवस झाले म्हणे पोटात खूप दुखतं. डॉक्टरने विचार, तू काय खायला लागला 8 दिवसापासून? ते म्हणे, काय नाही बा, ज्वारीची भाकर आहे, कधी सुकी भाजी, कधी पातळ भाजी, कधी पिठलं, कधी बेसन, असं सुरू आहे. गोळ्या औषधी दिला डॉक्टरने, बरं झालं. पुन्हा 2-3 दिवसांनी गेला. डॉक्टर साहेब परत दुखायला लागलं. म्हणे, का हो तुमचं पोटात एवढं काही मेजर नाही म्हणे, तुमचं पोट दुखायचं कारण काय? काहीच नाही म्हणे, शेजाऱ्यानं 1/2 एकर घेतलं तरीपासून दुखायला लागलं. हां, म्हणजे सांगायचं काय तात्पर्य की दुसऱ्याचं चांगलं झालेलं ज्याला चांगलं वाटत नाही तो कुत्रा आहे. हो. याला म्हणायचं पशुसारखं वागणं. हो. दुसरा वर्ग आहे माणूस म्हणून जन्माला आला आणि माणसासारखाच वागतो. तुम्ही एखादं जर काम करत असले, मी जर आडवा गेलो, तुम्हाला बरं वाटेल का? नाही ना. अहो माणसानं माणसासोबत माणसासारखं राहणं याला माणूस म्हणतात. शाळेमध्ये मुलांना शिकवले जातं, हीच आमुची प्रार्थना हेच आमुचे वागणे, माणसाने माणसाशी माणसा सम वागणे. कसं वागायचं माणसानं? माणसासारखंच वागणं याला माणूस म्हणतात. अहो माणसासारखं वागणं म्हणजे नेमकं कसं वागणं? कोणाचा येल जर मांडवावर चालला तर त्याच्या बुडात पाणी टाकणं हे माणसाचं काम आहे. त्याचा शेंडा खोडायचं काम आपलं नाही. याला म्हणायचं माणसासारखं वागणं. कोणाचं चांगलं होत असेल तर त्याला हातभार लावणं हे आपलं कर्तव्य आहे. भला किसी का करना सको, बुरा किसी का मत करना, पुष्प नहीं बन सकते तो तुम काटे बन कर मत रहना. अहो नाही कोणाच्या जखमेवरती मलम लावता आला तर लावू नका, पण त्या जखमेवरती मीठ चोळण्याचं काम करू नका. याला म्हणायचं माणसासारखं वागणं, माणसासारखं जगणं. आणि तिसरा वर्ग आहे समाजातला की जो माणूस म्हणून जन्माला आला, तो संत पदाला प्राप्त झाला. त्यामध्ये संत आहेत महाराज, की माणूस म्हणून जन्माला आले आणि ते जन्माला आले म्हणूनच आज आपण इथं आहोत. ते विचार आपल्या डोक्यात आले इथं येण्याचे. कशामुळं? फक्त संतांमुळं महाराज. आणि ते संत या भवसागरातून तरुण जाण्यासाठी आपल्याला विचार करायला सांगतात. तो विचार कसा करायचा? महाराज अभंगाच्या प्रथम चरणात
करावा विचार क्षणोक्षणाची करावा विचार क्षणोक्षणाची करावा विचार क्षणोक्षणाची करावा विचार हॅलो करावा या पारा बाबा सिंधू करावा या पारा बाबा सिंधू पारा बाबा सिंधू देहा जाणार बलता देहा आजीवंत जाणार सकळ आजीवंत आशिवंत आजीवंत जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की क्षणोक्षणाहाची करावा विचार तरावया पार भवसिंधू. या भवसिंधूतून तरुण जाण्यासाठी माणसानं विचार करावा, कारण या संसाररूपी सागरातून तरुण नेणारा तो फक्त एक परमात्मा आहे. आणि तरुण जायचा असेल तर जोपर्यंत या शरीरात आपण जिवंत आहोत तोपर्यंतच विचार करू शकतो. हा देह जर एकदा निघून गेला तर विचार करायला वेळ भेटणार नाही, कारण हा देह कधी जाईल सांगता येत नाही. देह जाईल देह जाईल देह जाईल देह जाईल देह जाईल जाईल त्याशी काळोबा खाईल. कधी जाईल काही सांगतात नाही. म्हणून या देहात आपण जोपर्यंत आहो तोपर्यंतच आपण विचार करू शकतो. देहातून गेल्याच्या नंतर आपल्याला विचार करायला मिळणार नाही. म्हणून आज आपण जिवंत आहोत, आजच विचार करा. परमपूजनीय मुरारी बापू म्हणतायत कि ये जिंदगी कभी रिहर्सल करने का मौका देती नहीं. हे जीवन कधी पुनरावृत्तीची संधी देत नाही. म्हणून काय करायचं ते आजच करा, उद्यावर ढकलू नका. हो, ये घडी ना जाए भी तुझे मेरे गीत बुलाते हैं. एक पल का हंसना एक पल का रोना, ये जीवन है 2 दिन का मेला. एक पल ठहरना एक पल पिछड़ना, ये जीवन है 2 दिन का खेला. ये घड़ी ना जाए भी ये घड़ी ना जाए भी तुझे मेरे गीत बुलाते हैं. तू अलौट के आजा मेरे में, तू लौट के आजा मेरे में.
तुझे मेरे गीत बुलाते हैं, तुझे मेरे गीत बुलाते हैं, तुझे मेरे गीत बुलाते। ही वेळ निघून गेल्याच्या नंतर फायदा नाही हो। कबीरदासजीनं खूप सुंदर वर्णन केलं। दिन यो ही बीत जाते हैं, सुमिरन कर ले तू राम नाम का। लक 84 योनी भटका तब मानुष तन पाया। लक 84 योनी भटका तब मानुष तन पाया। दिन यूं ही बीत जाते हैं, सुमिरन कर ले तू राम नाम का। जाते हैं, सुमिरन कर ले तू राम नाम का, राम नाम का। याच देही घडे देवाचे भजना, याच देही घडे देवाचे भजना, देवाचे भजन याच देही घडे, देवाचे भजन याच देही घडे, देवाचे भजन। आधी कहे नाही कोठे, आधी कहे जाना नाही कोठे। याच देही घडे देवाचे भजना, याच देही घडे हजी कहेना नाही कोटे, हजी कहेना नाही कोटे, याच देही घडे, देवाचे भजन याच देही घडे। भजना याच देही घडे देवाचे भजन आणि हे ज्ञान नाही कोठे। इतर योनीमध्ये हे ज्ञान नाही हो। तुकडोजी महाराजांनी खूप सुंदर वर्णन केलं। काय योग साधिला जन्म तुला लाभला, कोण देव पावला रे बिचाऱ्या, भजनासी लागला। हा योग आहे आपल्या जीवनातला। या ठिकाणी आपण आलो, हा योग आहे, नाही तर जन्माला येऊन काही उपयोग नाही। परमात्म्यानं जन्मच त्याच्यासाठी दिला, आई वडिलांची सेवा करावी, त्यांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी हा जन्म दिला, त्याची सेवा करण्यासाठी हा जन्म दिला। अनेक संत महात्म्यांनी मायबापाला देवाची उपमा दिली। उपमा नाही, ते देवच आहेत। तुका म्हणे माय बापे अवघी रूपे देवाची। एक क्लासरूम अधिकारी होता पातळे मामा, 1,00,000-2 लाख रुपये पगार त्याला। आणि त्यानं असं ठरवलं की आई सांगतो मी तुम्हाला 1-2 मिनिटात, आईच्या ऋणातून मुक्त व्हायचं। आईकडे गेला, आईला म्हणला, आई तू जेवढे माझ्यावरती उपकार केले त्या उपकारातून मला उतराई होण्यासाठी मी तुझ्यासाठी काय करू हे मला सांग। आईने ओळखलं की याच्याकडे पैसा जास्त झाला, पण असं आहे आई वडिलांना आपल्या चमड्याची चप्पल जरी शिवून घातली तरी ते ऋण फिटू शकत नाही। मग ह्यो म्हटला, आई तू म्हणशील ते मी करायला तयार आहे, या ऋणातून मुक्त होण्यासाठी फक्त मी काय करू एवढं मला सांग। आई म्हटली, काहीच नको करू बाळा, तू फक्त एक रात्रभर माझ्या शेजारी येऊन झोप, दुसरं काहीच करू नको। मुलगा म्हटला, ठीक आहे आई। आता याला वाटलं फक्त शेजारी झोपायचं। आला, दोघांचे अंथरुण टाकले, एका अंथरुणावरती आई झोपली, एका अंथरुणावरती मुलगा झोपला। नुकतीच मुलाला झोप लागायची आणि आईनं आवाज दिला, बाळा एक ग्लास भरून आणतो का रे?
खूप तहान लागली, काही अडचण नाही म्हटलं आई आत्ता घेऊन येतो. लगेच उठला, पाण्याचा ग्लास भरून घेऊन आला. आईनं एक घोट पाणी पिलं आणि बाकीचं वापस दिलं. परत अर्ध्या तासानं आवाज दिला, बाळ्या मला तहान लागली रे. मुलगा उठला, थोडा राग आला त्याला. गेला तो ग्लास भरून आणला. ग्लास भरून आणला, आईच्या हाती देता देता आईच्या हाताला कापर सुटलेलं होतं. हातातून ग्लास सटकला आणि त्याच्या अंथरुणावरती तो सांडला. ग्लास सांडल्याबरोबर त्यानं आईवर त्या ठिकाणी खेकसला तो की काय आई, एकतर अर्ध्या तासापूर्वीच तू पाणी पिला, आता परत पाणी मागितलं. पाणी तर पिलं नाही, पण तू माझं अंथरूण ओलं केलं, आता मी झोपायचं कुठं. तिनं सांगितले बस बाळ्या खाली बैस. बोलवलं, का रे म्हणे, तू ज्या वेळेला लहान होता त्यावेळेला रात्री अपरात्री एका एका तासाला तू उठायचा, तुला भूक लागायची, तू सुसी एकाच वेळेला करायचा. ज्या ठिकाणी तू सू केली, ओलं केलं, त्या ठिकाणी मी झोपायचे आणि कोरड्यावरती तुला झोपवायचे. आणि तू अर्ध्या तासापूर्वी इतका कंटाळला मला, तू माझ्या ऋणातून काय मुक्त होणार. आई वडिलाच्या ऋणातून मुक्त नाही होऊ शकत माणूस, नाही होऊ शकत. ती आई आहे, जननी आहे, वात्सल्य सिंधू आहे, ममता आहे, तिच्याकडं प्रेम आहे. काही काही लोक, आम्ही कार्यक्रमाला होतो शिरूरमध्ये, पुरुषोत्तम महाराजांनी, रोज एक म्हातारी असा वटा असायचा आणि त्या वट्याच्या कोपऱ्यावर येऊन बसायची रोज. आम्ही 5-6 दिवस झाले विचार करतो, बरोबर 5 वाजले, 5 वाजायला 2 मिनटं कमी असताना म्हातारी वट्यावरती बसायची आणि 5 वाजून 10 मिनटानं म्हातारी उठून घराकडे जायची. त्या वट्यापासून म्हातारीचं घर कमीत कमी 1 किलोमीटर होतं. किती? 1 किलोमीटर. म्हातारी हळूहळू हळूहळू चालत याची वट्यावर बसायची. एक दिवस न राहून आम्ही विचारलं, आजी तुम्ही रोज या वट्यावरती येऊन बसता, 5 वाजायला 5 मिनटं कमी असताना येता आणि 5 वाजून 10 मिनटानं इथून जाता, नेमकं कारण काय? म्हातारीने सांगितलं, महाराज कारण काहीच नाही. आज 1 वर्ष झालं म्हणे सुनबाईचं आमचं पटत नाही. सुनबाईचं आमचं पटत नसल्यामुळं आम्ही दोघं नवरा बायको बाजूला राहतो, त्यांच्या घरापासून 1 किलोमीटर अंतर राहतो. पण मुलगा माझ्या पोटचा गोळा आहे, त्याला दिवसातून एकदा तरी पहा वाटतं. या आसूसलेल्या डोळ्याने त्याला एकदा तरी पहा वाटतं, म्हणून त्या वट्यावर येऊन बसते मी. तो शाळेतून येतो, शाळा सुटल्याच्या नंतर येतो, त्याचा चेहरा एकदा पाहिला, बघितला की मनाला समाधान वाटतं. तो कोण होता? शिक्षक होता. मग मला सांगा किती प्रेम आहे त्या आईचं. लेकुराचे हित, 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 लेकुराचे हित. आहे माऊ नीचे चित्त, वाहे माऊ नीचे चित्त, वाहे माऊ नीचे चित्त, वाहे माऊ नीचे चित्त. या जगाच्या पाठीवर निस्वार्थपणे प्रेम करणारी ती आई आहे. करी लाभाविन प्रीती. काही काही लोक
ठोकरा मारून जातात हो मायबापाला आणि मग त्यांच्यावर म्हणायची वेळ येते. हो काय वेळ येते. मी तुझ्यासाठी जीवन जाळिले रे बाळा तुने नाही पाणी पाजिले. मी तुझ्यासाठी जीवन जाळिले रे बाळा तुने नाही पाणी पाजिले. मी तुझ्यासाठी जीवन जाळले रे बाळा तुला नाही पाणी पाजिले. मी तुझ्यासाठी जीवन जाळले रे बाळा तुला नाही पाणी पाजिले. माझ्या कुशीतला असून तू बाळ माझ्या जीवाचा बनलास काळ. माझ्या जीवाला बनलास बाळ माझ्या जीवाचा बनलास बाळ. तुझे जीवन भर पुरविल लाड राहून अर्धपोटी सांज सकाळ. तुझी सांज सकाळ. नाही मानिले रे बाळा तुने नाही पाणी पाजिले. जगदिशा तू नाही मानिले रे बाळा तुने नाही पाणी पाजिले. मी तुझ्यासाठी जीवन जाळले रे बाळा तुला नाही पाणी पाजिले. मी तुझ्यासाठी जीवन जाळले रे बाळा तुझे नाही पाणी पाजिले. पाणी पाजिले. एकदा वारकरी संप्रदाय नियमाप्रमाणे भजन करू. विठोबा रखुमा हे ढोबार खोबाये हे ढोबार हरे 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 ढोबार खुमाये ढोबार जय खोमाये जय ढोबार खुमा. हे ढोबार खोमाये ढोबार खोमाये हे ढोबार खोमाये हे ढोबार खोमाये ढोबार खोमाये ढोबार खुमाये ढोबार ढोबार खुमाये ढोबार खोमाये ढोबार खुमाये. सुंदरी कवरला हरी विठ्ठल हरिनाम भगवान की जय. ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज पवन सुत हनुमान सद्गुरु श्री गजानन महाराज बोल भवानी छत्रपति शिवाजी महाराज की जय. ढोबार खुमाई ढोबार खुमाई ढोबार खुमाई ढोबार खुमाई बदला ढोबार खुमाई जय जय ढोबार खुमाई ढोबार खुमाई ढोबार खुमाई जय जय ढोबार खुमाई ढोबार खुमाई ढोबार खुमाई ढोबार खुमाई रखुमाई हो रखुमाई रे रखुमाई. एवढा आनंद कुठे आहे महाराज आहे कुठं आयुष्यात जाऊ जीवनात? नका झालंय. झालं 5 मिनिटं राहिलं आता की झालं. आणि म्हणून विचार एक मिनिट करणं हे काळाची गरज आहे. हे असे कार्यक्रम होणं गरजेचं आहे. महाराज म्हटले विचार करा कारण हा देह कसा आहे नाशिवंत आहे. नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान. मग काय करा. तिसरं चरण काय संत समागम
कशासाठी करा? तातडी करा. पर परमार्थाची संत समागमे धरावी आवडी करावी तातडी परमार्थी. का तातडी करा? कारण आपल्या डोळ्यावरती जी धुंदी बसलेली आहे, मग ती धुंदी श्रीमंतीची असेल, धनाची असेल, ही धुंदी उतरवा महाराज म्हटले. आणि विचार करा. हो, काय विचार करा? बसा ना, नाशिवंत बसा ना, देह, 5 मिनिटं बसा ना. जाणार सकळ का चालू? आयुष्य खातो काळ. तू सांगायला जातं पाहिजे. मी नका खूप बसा ना. काही काम झालं तसंच उठत असत. विठ्ठल विठाला 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 विठाला. कार्यक्रम झाला. ज्या आई वडिलांनी आपल्याला जन्म दिला, त्या आई वडिलांच्या ऋणातून उत्तीर्ण होण्यासाठी हा केलेला छोटासा प्रयत्न आहे. हा, कशातून? आई वडिलांच्या ऋणातून. मी तर म्हणतोय असे कार्यक्रम होणं ही काळाची गरज आहे. कारण ही युवा जी पिढी आहे, याच्यातून काहीतरी त्यांना उपदेश मिळेल. आणि म्हणून हरिभक्तीपारायण आमचे नामदेव महाराज यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं. त्या निमित्तानं सर्व गुणीजन मंडळी या ठिकाणी उपस्थित झाली. आपण सर्व गावकरी मंडळी या ठिकाणी आलात. सर्वांचे या ठिकाणी मनपूर्वक अभिनंदन. आणि या ठिकाणी सेवेला पूर्ण विराम देतो. कारण वेळ झालाच, पलीकडून सुरू झालेलंच आहे. आता ते ज्याच्या त्याच्या हिशोबानं असते. पण आपलाही कार्यक्रम झाला, काही विषय नाही. म्हणून सर्वांच्या वतीनं वैकुंठवासी प्रल्हाद बाबा यांना विनम्र अभिवादन करून, त्यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करून सर्वांच्या वतीनं या ठिकाणी झालेली सेवा त्यांच्या चरणावरती अर्पण करून, तुम्हा सर्व मायबाप श्रोत्यांच्या चरणावरती अर्पण करून, सर्व टाळकरी मृदंगाचार्य विनेकरी बाबा